मित्रांनो, नॉलेज डीपमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यावरील धरणे. मित्रांनो, महाराष्ट्र हा भारत देशातील सर्वात प्रगतशील राज्य आहे आणि त्या राज्याला जवळपास 5 इतर राज्यांची सीमा लाभलेली आहे. तुम्ही बघाल तर पूर्वेला आंध्र प्रदेश, पश्चिमेला दीव दमण, अरबी समुद्र, उत्तरेला मध्य प्रदेश आणि गुजरात आणि दक्षिणेला कर्नाटक. तर चला बघूया नद्या आणि त्यावरील धरणे. प्रवरा नदी. प्रवरा नदीला अमृतवाहिनी पण म्हणतात. या नदीचा उगम रतनगड इथे झालेला आहे. मुख आहे रत्नाबाई गुहा. या नदीची लांबी आहे 200 किलोमीटर. उगमस्थानची उंची जवळपास 850 मीटर आहे आणि ही नदी गोदावरी इथे मिळते. जनरली MPSC मध्ये ही या इन्फॉर्मेशनवर क्वेश्चन्स विचारले जातात, तर तुम्ही केअरफुली हे व्ह्यू करा. या नदीवरचे धरण आहे भंडारदरा. तर मॅपमध्ये आपण बघूया की नदीचा प्रवाह कसा आहे. तुम्ही बघाल हे भंडारदरा आणि रतनगड जवळपास अकोले हा एक तालुका आहे. अकोले तालुक्यामध्ये दोन्ही एका ठिकाणी आहे आणि रतनगड पासून प्रवरा नदी ही बघा अकोले, देन संगमनेर, श्रीरामपूर हा फ्लो जाऊन गोदावरी पैठण येथे मिळतो. बरोबर. प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, भांडुळी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, जसं मी म्हटलं, कोल्हापूर, नेवसा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनगडला उगम पावून गोदावरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासून ते ओझरपर्यंत कालवा मानली जाते. तिथपासून नदीचे 2 कालवे निघतात. संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील लोकांची जीवनदायी असलेली ही नदी अमृतवाहिनी म्हणून पण ओळखली जाते. संगमनेर येथून निघून वाघापूर, जोर्वे असा प्रवास करून ओझर येथे धरणात तिचे पाणी अडवले जातात. या धरणातून निघणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यातून संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील शेतीला पाणी दिले जाते. प्रवरा नदी प्रवरा संगम येथे गोदावरी नदीला मिळते. भंडारदरा धरण. या धरणाचा उद्देश होता सिंचन आणि जलविद्युत निर्मिती. धरणाचे काम 1910 मध्ये पूर्ण झाले, म्हणजे त्या झोनमध्ये सुरू होऊन कंप्लीट झाले आणि बांधकामाचा खर्च जवळपास 1,13,90,000 झालेला होता. हे रफ एस्टिमेशन आहे. रतनगडची उंची जवळपास 4,300 फूट आहे. प्रकार हा गिरिदुर्ग. चढाईची श्रेणी म्हणजे चढ किती डिफिकल्ट आणि इझी आहे, तर ते मध्यम आहे. याचे ठिकाण अकोले तालुक्यात आहे. गाव आहे रतनवाडी आणि डोंगररांग पश्चिम घाट. 1763 साली हा जो रतनगड किल्ला आहे, 1763 साली महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची नोंद ही गॅझेटमध्ये आढळते. 1818 साली रतनगड 5 विभागाचे मुख्यालय होते. 1820 मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. 1824 साली किल्लेदार गोविंदराव खाडे हे महादेव कोळी शेवटचे किल्लेदार होते. पुढे इंग्रजांच्या विरुद्धात त्यांनी जो उठाव केला, त्या उठावात आदिवासी सेनानी राघोजी भांगरेनी यांनी गड ताब्यात घेतला. पुराणात असा उल्लेख आहे की समुद्र मंथन झाला आणि त्यानंतर देव आणि दानव यांच्यामध्ये जे समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले. त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे समजताच विष्णूंनी
मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले व शिर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली. त्या काळापासून त्या धारीचे नदीमध्ये रूपांतर झाले व नदीस अमृतवाहिनी असे म्हटले आहे. म्हणून त्या नदीला अमृतवाहिनी असे म्हणतात. याचं हे कारण आहे. नेक्स्ट आहे गोदावरी. मित्रांनो, गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. मुख आहे काकीनाडा, बंगालचा उपसागर. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा येथे वाहते. लांबी जवळपास 1465 किलोमीटर, उंची आहे 1620 मीटर, सरासरी प्रवाह 3505 घनमीटर सेकंद आणि उपनद्या आहे इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा. या नदीवरचे प्रमुख धरणे आहे पैठण, गंगापूर, धोलेश्वरम इत्यादी. बघूया मॅपमध्ये फ्लो कसा आहे नदीचा. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हा बे ऑफ बंगाल, देन ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, म्हणजे एवढ्या साऱ्या राज्यातून ही नदी वाहते आणि शेवटी बे ऑफ बंगालला जाऊन मिळते. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी जवळपास 1450 किलोमीटर आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. साधारणतः आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्री जवळ, हे बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशात आहे. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्री पासून 10 किलोमीटर अंतरावर व समुद्रापासून 80 किलोमीटर आधी समुद्रास मिळण्यापूर्वी 2 उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी आणि वशिष्ठ असे म्हणतात. गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी जास्त होते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी जुलै-ऑगस्ट किंवा जुलै-ऑक्टोबर या 4 महिन्यातून वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी 200 मीटर तर काही ठिकाणी 7 किलोमीटर किंवा 6.5 किलोमीटर इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश या राज्याची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणूनही ओळखली जाते. त्यासोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळ्याला नांदेडच्या नंदी तट किंवा उर्वशी तट इत्यादी स्नानांचे खूप महत्त्व आहे. मॅपमध्ये जर तुम्ही बघाल तर गोदावरी हे बघा, इथे गोदावरीचा उगम आहे आणि गोदावरी नदीचा फ्लो हा महाराष्ट्र राज्यात या ठिकाणांपासून होत काकीनाडा इथे जाऊन मिळतो. तर यामध्ये जसं आपण म्हटलं की गोदावरीला जवळपास 5 राज्यांमधून ती वाहते. तर महाराष्ट्रामध्ये तिचा फ्लो असा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बघाल तर या मॅपमध्ये आणखी पण माहिती दिलेली आहे. कृष्णा नदी, भीमा नदी, पेनार, कावेरी. जायकवाडी धरण. धरणाचा उद्देश अगेन सिंचन आणि जलविद्युत कारणांसाठी झालेला आहे. प्रवाह गोदावरी नदीतून आणि स्थान आहे पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र. जायकवाडी धरणाची लांबी सरासरी ही आहे 9,997 मीटर, उंची आहे 41 मीटर. बांधकाम हे 1965 साली सुरू झालेलं आहे आणि उद्घाटन हे 1976 ला केलं आहे. क्षेत्रफळ ओलिताखालील आहे जवळपास 35,000 हेक्टर. आता बघूया जायकवाडी धरणाची माहिती. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ 2.4 लाख हेक्टर क्षेत्र, म्हणजे जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी
हे धरण 60 किलोमीटर लांबी आणि 10 किलोमीटर रुंदीचं आहे व या धरणाला नाथसागर अशी म्हणतात. नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण या धरणाची ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणी साठण्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र म्हणतात. पूर्णा नदी. पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरात मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैंसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोक्ष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला समांतर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा, आस, उतावळी, उमा, काटेपूर्णा नदी, गांधारी, गौतमा, चंद्रभागा, नळगंगा, निपाणी, निर्गुणा, दैन आहे, मन, मास, मोरणा, वान इत्यादी ह्या नद्या ज्ञानगंगा, पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे 7,500 किलो हेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगमस्थळावरील जंगलतोडमुळे मृतावस्थेकडे झुकत आहे. म्हणजे जंगलतोड जास्त असल्यामुळे नदीची लाईफ कमी होते आणि नदीची जे तट आहे ते आकुंचित पावत पावत त्यांचा एरिया कमी होतो. पूर्णा नदीला संपूर्ण नदी किंवा पयोक्ष्णी नदी असेही म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे. जर तुम्ही मलकापूर तालुक्याला व्हिजिट केला असेल तर तुम्हाला कळेल की मलकापूर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यात पूर्णा नदी पसरलेली आहे आणि त्यामुळेच मलकापूर तालुक्याची ग्रोथ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात डेव्हलप जर कुठला तालुका असेल तर तो मलकापूर तालुका आहे. आता मॅपमध्ये आपण बघूया पूर्णा नदीचा फ्लो कसा आहे. हे बघा, भैंसदेही हा जो एरिया आहे मध्य प्रदेशमधला, या इथून पूर्णा नदीचा उगम होत होत ही नदी अमरावती, अकोला, खामगाव, मलकापूर, वडनेर भुलजी अशी जात जात ही जळगावमध्ये चांगदेव एक ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन मिळते तापी नदीला. म्हणजे उगम मध्य प्रदेशमधून होऊन ही नदी तापी नदीला मिळते जळगावमध्ये, महाराष्ट्रात. सिद्धेश्वर धरण. सिद्धेश्वर धरण हे या नदीवर बांधलेलं आहे. या धरणाची जवळपास तुम्ही बघाल स्थान आहे हिंगोली, जिल्हा हिंगोली आणि या धरणाजवळचं गाव म्हणजे सिद्धेश्वर. उद्घाटन झालं आहे 1962 ते 68च्या दरम्यान. नीरा नदी. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिरगाव गावाजवळ नीरबाणी नावाचे एक पांडवकालीन पाण्याचे कुंड आहे. त्या कुंडाच्या गोमुखातून नीरा नदीचा उगम होतो व हीच नीरा पुढे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून वाहते. कुरा नदी, वेळवंडी नदी, गुंजवणी, बाणगंगा, पूर्णगंगा, खेमवती या नीरा नदीच्या उपनद्या असून ती स्वतः भीमेची उपनदी आहे. नीरेवर वीर धरण आहे. कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून सह्याद्रीच्या डोंगरात उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेत वाहते. इथे बघा, उगम आहे शिरगाव, मुख आहे नीरबाणी आणि क्षेत्र कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट किंवा जिल्ह्याला लाभलेला आहे तर पुणे, सातारा, महाराष्ट्रामधले. भीमा नदीला मिळते. उपनद्या वेळवंटी, गुंजवणी इत्यादी. धरणे आहे वीर धरण, भाटघर, नीरा, देवघर इत्यादी. नीरा नदी मुख्यतः जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. तिच्या वेळवंडी उपनदीवर भाटघर येथे बांधलेला लॉईड धरणाचे पाणी नीरेतर सोडले जाते.
वीर गावाजवळ नीरा नदीवर धरण बांधले असून डावा व उजवा असे 2 कालवे काढले गेले आहे. मॅपमध्ये बघूया वीर डॅम, नीरा रिव्हर आणि भीमा रिव्हर यांचा फ्लो कसा आहे. तर बघूया नीरा नदी बघा या वीर डॅम आणि नीरा नदी आणि भीमा रिव्हर यांचा फ्लो बघा इथून निघतो. जवळपास खंडाळा हा पुणे जिल्ह्यातील खंडाळा एरियाजवळ तिचा उगम झालेला आहे आणि ती तिथून भीमा नदीला पंढरपूर जवळ मिळते. बरोबर. वीर धरण आता बघूया भीमा नदी. भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे झालेला आहे. भीमाशंकर महाराष्ट्रामध्ये आहे. क्षेत्रातील राज्य कुठले कुठले आहे भीमा नदीच्या, तर ती आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक. नदीची लांबी जवळपास 861 किलोमीटर आहे, 535 मैलमध्ये. तर उगम उंची आहे 1100 मीटर, जवळपास 3600 फूट. पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ आहे 48,000, जवळपास 49,000. ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या उपनद्या आहे कुंडाळी, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ इत्यादी. धरणे आहे उजनी धरण. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा असेही म्हणतात. बघा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, चंद्रभागा पण म्हणतात भीमाला. ती महाराष्ट्रात भीमाशंकर जवळ उगम पावते व अंदाजे 831 किलोमीटर आग्नेयेस वाहून कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळते. आता कृष्णा नदीला मिळते आणि हे मॅपमध्ये आपण बघणारच आहोत की कशी महाराष्ट्रातून जाऊन कृष्णा नदीला मिळते. भीमेला उजवीकडून भीमा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा व मान, तर डावीकडून वेळघोड व सीना या नद्या येऊन मिळतात. भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो. भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ जवळपास 46,000 चौरस किलोमीटर आहे. पाणलोट म्हणजे पाण्याखालील क्षेत्रफळ. तर मॅपमध्ये आपण बघूया भीमा नदीचा फ्लो कसा आहे. बघा इथे पुण्याजवळ भीमाशंकर म्हणून एक जागा आहे, तुम्हाला माहिती असेल. भीमाशंकर मधून या भीमा नदीचा उगम होतो आणि ती नदी ही बघा, ती नदी पुण्यामधून ते पंढरपूरला आणि पंढरपूरमधून इथे साऊथला जाऊन मिळते, राईट. आणि साऊथला तिला कृष्णा नदी मिळते. हा फ्लो तुम्ही बघणार, हा फ्लो आहे प्रॉपर मॅपमध्ये मी शो केला आहे. तर कृष्णा नदी आणि भीमा नदीचा जो मिलन आहे हे इथे होतं. देव शुगर ही जी एक जागा आहे, तिचं नाव इथे दिलेलं आहे. रायचूर, हे बघा रायचूर आहे प्रॉपर नाव त्या एरियाचं. पुढे बघूया उजनी धरण. भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडा सुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100% भरते. त्याचे कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस. भीमा नदी जी पश्चिम घाटाच्या भीमाशंकर येथून उगम पावते आणि भीमा खोऱ्यात नदी व नाले निर्माण होतात. त्यावर 22 बंधारे बांधले गेलेले आहे. त्यापैकी उजनी धरण हे नदीवरील टर्मिनल धरण असे म्हणून फेमस आहे आणि त्यातील सगळ्यात मोठं धरण आहे या मोठ्या नदीवर. क्षमतेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर धरणाचा क्रमांक हा कोयना आणि जायकवाडी यांच्या आधी पहिला लागतो. या धरणात पोहणारे
या धरणात पोहोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठासारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाच्या जलाशयास यशवंत सागर असेही म्हणतात. फ्लेमिंगो किंवा रोहित हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. या जलाशयातील पाण्याचा पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यातील शेतीला भरपूर फायदा झालेला आहे. नंतर बघूया कृष्णा नदी. उगम आहे सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर, तुम्हाला माहिती असेल. पाणलोट क्षेत्रफळ राज्य आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, म्हणजे या 3 राज्यातून ही नदी वाहते. लांबी आहे जवळपास 1400, उगम उंची आहे 1100 मीटर आणि पाणलोट क्षेत्रफळ आहे जवळपास 3 लाख. उपनद्या जर आपण बघितल्या तर उपनद्या कुऱ्हाडी कृष्णा नदीला मिळणारी पहिली उपनदी, उतारी व वाई, वेण्णा, संगम, माऊली, कोयना, कराड, पंचगंगा, तुंगभद्रा इत्यादी. धरणे आहे नागार्जुन सागर, देन धोम, अल्लमट्टी इत्यादी. श्रीशैलम पण आहे. ही नदी दक्षिण भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावते. सुमारे 1300 किलोमीटर अंतर पार करून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते. वाटेमध्ये ती वाई, भुईंज, उतरे इत्यादी देन सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास हा 281 किलोमीटर आहे. हा पॉईंट तुम्ही नोट करू शकतात की 281 किलोमीटर हिचा प्रवास महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह 3 शाखांत विभागला जातो व त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आंध्र प्रदेशातील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणी पुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूपच कमी होते. बिकॉज पाणी पुरवठा कमी असल्यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी होते. आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. हे बघा, नागार्जुन सागर हे जे धरण आहे आंध्र प्रदेशात आहे आणि कृष्णा नदीवरील सगळ्यात मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण ही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहे. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुज प्रदेश कालव्यांनी जोडले आहे. म्हणजे जे पण कृष्णा आणि गोदावरी यांचे त्रिभुज प्रदेश जे आहे ते कालव्यांनी जोडले गेले आहे. आता मॅपमध्ये आपण बघूया कृष्णा नदीचा फ्लो कसा आहे टुवर्ड्स बे ऑफ बंगाल. तुम्ही बघाल की कृष्णा नदी ही महाबळेश्वर जवळ उगम पावलेली आहे. तर तिचा फ्लो हा बघा सातारा, देन सांगली, देन देवशुगर जे आपण बघितलं आधी की कृष्णा नदी आणि भीमा नदी इथे या एरियात मिळते. देन इथून जाऊन हे नागार्जुन सागर बघा, हा जो डॅम आहे हा कृष्णा नदीवर बांधलेला आहे आणि तो डॅम जवळपास बघा बे ऑफ बंगालपासून जास्त दूर नाही, विजयवाडा जवळ आहे तो डॅम, आंध्र प्रदेश. आणि तिथून मग ती बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते. इथे बघा हा काकीनाडा आहे, काकीनाडा एरिया. नागार्जुन सागर भारतातील सर्वात मोठा आणि जगातील 3ऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय. आंध्र प्रदेश राज्यात हैदराबाद पासून सुमारे 144 किलोमीटरवर नळगोंडा जिल्ह्यात मिरियालगुड तालुक्यात नंदीकोडा येथे कृष्णा नदीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीचे चिरेबंदी धरण बांधून जवळपास 285 चौरस किलोमीटर विस्ताराचा हा जलाशय निर्माण करण्यात आला आहे. ऑक्टोबर 1955 मध्ये नागार्जुन नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले होते. डिसेंबर 1955 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी यांचे भूमिपूजन केले व चतुर्थ पंचवार्षिक योजनेत याचे काम पूर्ण झाले होते.
मुख्य धरण 1450 मीटर व दोहे बाजूंचे मातीचे बांध धरून धरणाची एकूण लांबी 4.8 किलोमीटर, उंची 124.7, भिंतीची तळाची रुंदी 97.5 मीटर तर माथ्यावरील रस्ता हा 8.8 मीटर रुंदीचा असून याची जलधारणा क्षमता ही जवळपास 11,560 लक्ष घन मीटर आहे, म्हणजे जवळपास 11,500 लक्ष घन मीटर आहे. आता बघूया तापी नदी. तापी नदी ही मुलताईजवळ उगम पावते. मुलताईजवळ म्हणजे ही मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याचं मुख आहे अरबी समुद्र. आता पाणलोट क्षेत्रचे जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. म्हणजे ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहते. लांबी आहे 724 किलोमीटर, उंची आहे 750 मीटर आणि पाणलोट क्षेत्रांचे क्षेत्रफळ आहे जवळपास 65,000. उपनद्या आहे पूर्णा, गिरणा नदी वाघूर. तुम्ही बघितलं असेल पूर्णा जळगावमधून जाते, गिरणा पण जळगावमध्येच आहे. धरणे आहे उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण. हे 3 धरण महत्त्वाचे आहेत तापी नदीवरचे. तर आता मॅपमध्ये आपण बघूया की नदीचा प्रवाह कसा आहे मध्य प्रदेशमधून तर गुजरातपर्यंत. हे बघा, आता मुलताई हा MP चा पार्ट आहे. बेतूर तालुक्यातील मुलताई हे गाव आहे, तिथून या नदीचा उगम होतो. ही नदी MP मधून, मध्य प्रदेशमधून बलरामपूर तुम्ही बघितलं असेल, भुसावळ, जळगाव, महाराष्ट्रात एंट्री झाली तर तिथून ही नदी नंदुरबारमधून ही जाते सुरतला, सुरत, हजीरा आणि तिथून समुद्रास मिळते. बरोबर. हे बघा, हा पार्ट मध्य प्रदेश, हा पार्ट जो आहे हा गुजरातचा आणि हा इथला पार्ट आहे महाराष्ट्राचा. नंदुरबार पासून ही बाउंड्री लागते आपली महाराष्ट्र आणि गुजरातची. तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून वाहते. तापी नदीच्या खोऱ्यात मध्य प्रदेशातील बेतूर जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग आणि खानदेश व गुजरातील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. म्हणजे विदर्भाचा थोडासा भाग, देन खानदेशचा थोडासा भाग हा महाराष्ट्रातील आहे. बेतूर तालुका मध्य प्रदेश आणि सुरत गुजरातमधील हे मेन भाग समाविष्ट आहे तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रफळाचे. देन या नदीवरचे धरण म्हणजे उकाई धरण. तापी नदीच्या पलीकडे बांधलेले उकाई धरण सरदार सरोवर नंतर गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचा जलाशय आहे. याला वल्लभसागर म्हणून देखील ओळखले जाते. हे बघा, उकाई धरणाला वल्लभसागर म्हणून ओळखले जाते. धरण सिंचन, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रणासाठी आहे. त्याची क्षमता भाकरा नांगर धरणा इतकीच आहे. भाकरा नांगर हा पण खूप मोठा धरण आहे. गुजरातमध्ये उर्वरित सर्व धरणे एकत्रितपणे जोडल्या गेल्यास एकूण क्षमतेच्या सुमारे 46% उकाई धरणाची साठवण क्षमता आहे. म्हणजे गुजरातमधील जेवढे पण धरण आहेत ते जर एकत्र केल्यानंतर त्यांची जी क्षमता होते त्याच्या 46% क्षमता ही एकट्या या उकाई धरणाची आहे. अशा प्रकारे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की उर्वरित धरणांमध्ये सरासरी साठवण क्षमता कमीत कमी 0.1% आहे. गेल्या वर्षात राज्यातील सर्व प्रमुख आणि मध्यम जलसंपदा प्रकल्पांतून सिंचनाची वास्तविक क्षमता प्राप्त झाली आहे, ज्यात केवळ 1 मिलियन दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे. म्हणजे त्यांनी एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांना हे आढळलं की त्यांना जे प्राप्त झालेले डेटा आहे त्यामध्ये 1 मिलियन दशलक्ष हेक्टर क्षेत्र प्राप्त झालं आहे सिंचनातील वास्तविक क्षमता. त्यानंतर आता बघूया कोयना नदी. कोयना नदी या नदीला शिवसागर जलाशय पण म्हणतात. ही नदी महाबळेश्वर, महाराष्ट्र येथे उगम पावते. या नदीचे मुख आहे महाबळेश्वर पंचगंगा मंदिर. पाणलोट क्षेत्रफळ महाराष्ट्र, म्हणजे ही नदी महाराष्ट्रातच उगम पावते आणि महाराष्ट्रातल्या एखाद्या नदीला जाऊन मिळते. राईट. लांबी आहे 130 किलोमीटर, उंची आहे 1440 मीटर. ही कृष्णा नदीला जाऊन मिळते. उपनद्या आहे केरा, सोळशी आणि धरण आहे कोयना धरण. म्हणजे कोयना नदीवरील धरण जे आहे ते कोयना धरण आहे आणि हे इम्पॉर्टंट धरण आहे.
आता बघूया मॅपमध्ये नदीचा फ्लो कुठून आणि कुठे संपतो. हे बघा, आता नदीचा उगम हा महाबळेश्वरमध्ये झालेला आहे. तर ही नदी महाबळेश्वरमधून साताऱ्यामधून इथे म्हणजे ही कृष्णा नदी आहे. सॉरी, कृष्णा नदीचा पण उगम महाबळेश्वरला झालेला आहे. तर कृष्णा नदी या साईडने येते आणि कोयना नदी जी महाबळेश्वरमधून निघते ती इथून हा फ्लो बघा, पाटणमधून ही कराडला जाऊन मिळते आणि कराडला कृष्णा नदी येते आणि त्या दोघींचा संगम इथे होतो, कराडला होतो. तर कृष्णा नदी आणि कोयना नदीचा संगम कुठे होतो, तर तो कराडला होतो. कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कराड गावाजवळ या दोन्ही नदींचा संगम होतो. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन, तापोळा म्हणजे हा कराडजवळ आहे, ती पुढे कोयना धरणात समावते. ठीक आहे. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते. पाटण येथे तिला केरा नदी मिळते. म्हणजे बघा की आपण हा जो बघितला, हा जो फ्लो आहे पाटण, ही ती केरा नदी पण या कोयनाला मिळते आणि मग त्या दोन्ही नद्या कराडला जाऊन कृष्णा नदीला मिळतात. कराडचा एरिया आहे तापोळा संगम. हे बघा कोयना धरण. सिंचन आणि जलविद्युत कारणांसाठी या धरणाचा उद्देश आहे. देन स्थान आहे कोयना नगर, पाटण तालुका, सातारा जिल्हा. म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये कोयना नदीचे स्थान आहे, उगमस्थान. या नदीची, या धरणाची लांबी आहे 807 मीटर, उंची आहे 103 मीटर. बांधकाम जे सुरू केलं आणि संपलं ते आहे 1954 ते 67च्या मध्ये. देन आहे ओलीत खालील क्षेत्र आहे 12,100 हेक्टर. म्हणजे ओलिताखाली जे क्षेत्रफळ आहे, म्हणजे पाण्याचा जिथे जिथे यूज होतो ते टोटल क्षेत्रफळ आहे 12,100 हेक्टर. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरणाचा जलाशय म्हणजे जो पाणीसाठा आहे, या शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्ग संपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. जो संगम आहे तो तापोळा संगम, राईट. तिथे कोयना, सोळशी, कांडोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटक सुविधा उपलब्ध आहे. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य पण आहे. म्हणजे हा जो जलाशय आहे, या जलाशयाच्या काठाने एक अभयारण्य पण आहे, त्याला कोयना अभयारण्य म्हणतात. म्हणजे कोयना धरण, कोयना नदी आणि कोयना अभयारण्य हे तिन्ही कोयनाच्या नावाने फेमस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.